तुम्हाला माहित आहे का, हम्पीमध्ये महादेवाचं सर्वात मोठं शिवलिंग आहे. हे प्रसिद्ध शिवलिंग एका अखंड दगडातून कोरलेलं सुमारे 12 फूट उंच आणि नेहमी पाण्याने भरलेल्या कुंडीत स्थित असते. आणि इतकंच नाही, इथे 22 फुटाची उंच नरसिंहाची भव्य दिव्य मूर्ती आहे. एकाच दगडातून कोरलेली ही भव्य मूर्ती अत्यंत शक्तिशाली वाटते. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की हम्पीची सुंदरता पाहून माझा मोह आवरला गेला नाही आणि आम्ही लगेच निघालो हम्पी दर्शनाला. हम्पीच्या रस्त्यामध्ये काहीतरी वेगळंच, ना ट्रॅफिक, ना आवाज, फक्त शांतता आणि आजूबाजूला पसरलेले भले मोठे दगड. असं वाटतं की कधी आपण एखाद्या मूव्हीच्या शूटिंगमध्येच आहोत. इथं हम्पीला पोहोचल्यानंतर वातावरण इतकं सुंदर झालं होतं की तुम्हाला काय सांगू. प्रवासाने थकलेली गौरी हम्पी दर्शनासाठी लगेच तयार झाली आणि हे पहिल्यांदा झालं. ट्रॅव्हलिंग करून परत कुठेतरी फिरायला जायचंय यासाठी गौरी कधीच तयार होत नाही. आणि मग काय, मॅडम एवढ्या खुश होत्या की सिग्नेचर स्टेप लगेच झाली आमची. आणि आमचा विहांतर, जसं मला नवीन मित्र बनवायला वेळ लागत नाही तसाच तो पण क्षणात नवीन मित्र, गप्पा टप्पा सुरू लगेच. बडवी शिवलिंगाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. हे शिवलिंग विजयनगर साम्राज्याच्या काळात बनवलं गेलं होतं असं म्हणतात. एका गरीब स्त्रीने म्हणजे बडवी ह्या महिलेने आपल्या श्रद्धेतून हे शिवलिंग घडवलं, म्हणून याला बडवी लिंग असे नाव पडलेलं आहे. हे शिवलिंग एका अखंड दगडातून कोरलेलं असून सुमारे 12 फूट उंचीचं आहे आणि ते नेहमी पाण्यात भरलेल्या खोल कुंडात स्थित आहे. ह्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एमपीतील सर्वात मोठं शिवलिंग मानलं जातं आणि त्याच्या भोवती असलेलं पाणी हे सतत वाहणाऱ्या कालव्यामुळे भरलेलं राहतं. आणि ही नरसिंहांची भव्य मूर्ती इसवी सन 1528 मध्ये कृष्णदेवरायांच्या काळात बांधली गेलेली होती. एका अखंड महाकाय दगडातून कोरलेली ही भव्य मूर्ती सुमारे 22 फूट उंच असून हम्पीतील सर्वात उंच स्मारकांपैकी एक आहे. हम्पी म्हणजे फक्त एक ठिकाण नाहीये, तो एक अनुभव आहे. आणि हा अनुभव अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा. थँक्यू.